आज आपल्याला स्वयंपाक पण आहे आणि 10 किलो पोह्याचं बनवायचे आहेत 12:30 वाजता. आता आपल्याला पोहे बनवायचे आहेत 12:30 वाजता. आता पोह्याची आपण इथं तयारी करणार आहे. जेवणाचं बी सामान आले, मटेरियल आले आणि पोह्याचं पण मटेरियल आले. मंडळी आता आपण पोह्यासाठी कांदा कापणार आहे, मिरची कापणार आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे. बस आपल्याला पोह्याला एवढे लागते आणि टमाटे पण आहेत. हे टमाटे एवढं आपल्याला कटिंग करायचे. आज कारभारी नाही आली, दुपारनं येईल बघा संध्याकाळचा स्वयंपाकाला, कारण तिची तब्येत ठीक नाही. आज भरपूर माणसं आहेत, 350-400 लोकांचं जेवण आहे आपल्याला संध्याकाळी. आता पोहे 100 लोकांचे आहे. 10 किलो पोहे, 10 किलो पोहेच्या मानाने आपलं हे चालून द्यायचं आहे. पोह्याला करायचं आहे काय, पोह्याला बनवताना जरा थोडीशी मिरची बारीकच करायची. हे जास्त ही तिखट मिरची नाही आहे, कमी मिरची आहे, कमी तिखट आहे. लहान बाळांनी सुद्धा खाल्लं पाहिजे. लहान बाळांचा आपण विचार करायचा, म्हणजे लहान बाळं काढून खातील. थोडंसं मोठी करायची. आधी नीट करून ठेवली का नाही मग उरकते, पटपट 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 सगळं उडकते. आता बघा कांदा सोडून ठेवला आहे, मिरचीचं देठ काढलं आणि टोमॅटो धुवायचे. टोमॅटो धुले की आपलं कापायचं. मग झालं, पोह्याची तयारी झाली. शेंगदाणे आलेत, शेंगदाणे नीट करून ठेवलेत. झाली मिरची. आता आपण कांदा चिरू. धूळ जाऊ नये म्हणून कशात पण नाही ठेवायची. बरोबर आपलं व्यवस्थित काम करायचं. धूळ गिळ जाऊ नये, अन्न आहे व्यवस्थित राहिलं पाहिजे. आता घेऊ आपण कांदा. असा कांदा बारीक पाहिजे पोह्याला. असा कांदा असा, लय मोठा नाही. कोथिंबीर छान कोथिंबीर आणली. मस्त कोथिंबीर आणली. वा, कसा वास येतोय सुगंधी. गावठी कोथिंबीर आणली छान. नीट करायची बरं का, असं सगळं नीट होतं. नीट केल्याशिवाय टाकायची नाही. ओके. कोथिंबीर महाग आहे, सगळी वेस्टेज करू नका. आता हे कोथिंबीर परत धुवून घ्यायची आपल्याला. टमाटर धुवून घेतला. आता कापून मोकळं हो, म्हणजे पोहे भिजू घालायला मोकळा. पोहे भिजू घातलं की 10-15 मिनिट थांबलं, बरोबर 12 वाजता त्यांना आपण देऊया. बारीक चिरायचे जरा. जर पोह्याची रेसिपी जर आवडली, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
ह्या पद्धतीने पोहे जर केले तर छान होतात. जास्त सामान टाकायचं नाही. 10 किलो पोहे आहेत आपले. त्याला 1.5 किलो शेंगदाणे, 2 किलो शेंगदाणे, 2 आहेत 2. ओके, झाले टोमॅटो. आपला पोह्याचा भाजीत सामान तयार आहे. हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता, टोमॅटो आणि हे कोथिंबीर. हे रेडी आहे, मटेरियल रेडी आहे. आणि आपण आता पोहे भिजा घालू. मला पोहे भिजू मला पटकन आता. संपले पोहे. संपले पोहे संपले. आता आपण पोह्याला फोडणी देऊया. पहिला टाकला आपण जिरी. जिरी टाकली, मोहरी टाकली, परत जिरी टाकली, मिरची, कढीपत्ता, पुदिना, कांदा टाकलाय. चांगला कांदा होऊन द्यायचा, मस्तपैकी कांदा होऊन द्यायचा. आपल्याला कांदा भाजून घेऊया. मिरच्या आपण एवढी टाकलेली आहे. मस्त कांदा भाजला. आपण टाकू आता टोमॅटो. टाकायचं टोमॅटो. टाकायचं आपण शेंगदाणे. कसं काय मटेरियल भरपूर मटेरियल असतं. मटेरियल भरपूर असतं त्यांच्याकडं. आपल्याला पार्टी मटेरियल भरपूर.
टाकू आपण. आता टाकू हळद. छान वाटतंय. आता थोडं भाजू द्या, मग टाकायचे पोहे आणि लाटला कोथिंबीर. आपण टाकायचे पोहे आता. एकटाच आहे, आता होती. मस्त पैकी आता होऊ द्या आरामशीर. कमी आचल कमी करायचा, फास्ट गॅस करायचा नाही, गडबड करायची नाही. सगळे मिक्स होऊ द्या आता छानस. आता आपण मीठ टाकूया. सगळं मिक्स होऊ द्या, मग आपण मीठ टाकू. आपण तेल कमी वापरलंय, लय तेल नको म्हणतात साहेब. आपण टाकू आता मीठ. आपण कोथिंबीर टाकू मस्त पैकी. कोथिंबीर भाजायची नाही, भाजली की मग बरोबर नाही लागत. वरून कोथिंबीर टाकायच्या. त्याने बघा पोहे भाजले. वा, काय सुगंध येतोय. खाणाऱ्याने काय म्हणलं पाहिजे बघू. राम राम मंडळी, पोहे झालेले आहेत. जर पोह्याचा रेसिपी आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ आला पाहिजे. सबस्क्राईब केल्याशिवाय पुढचे व्हिडिओ येणार नाहीत. धन्यवाद.